पहा लास्ट लेक्चर मध्ये आपण पाहिलं होतं की पॅरलल ॲक्सिस आणि परपेंडिक्युलर ॲक्सिस थिअरम हे युजफुल कुठे आहे आणि कंडिशन फॉर पॅरलल ॲक्सिस अँड कंडिशन फॉर परपेंडिक्युलर ॲक्सिस थिअरम. तर आता आपल्याला या लेक्चर मध्ये पाहायचे की थिअरम ऑफ पॅरलल ॲक्सिस. तर समजा आपल्याला या थिअरम वरती क्वेश्चन असा आला, state and prove parallel axis theorem about moment of inertia. State and prove parallel axis theorem about moment of inertia असा जर क्वेश्चन आला तर अगोदर आपल्याला स्टेटमेंट लावावे. स्टेट करायचे थिअरमला. तर या जे दोन थिअरम आहेत पॅरलल ॲक्सिस आणि परपेंडिक्युलर ॲक्सिस, त्यापैकी आपण पहिला थिअरम अगोदर पाहत आहोत पॅरलल ॲक्सिस थिअरम. तर त्याची स्टेटमेंट स्टेटमेंट मध्ये असं सांगितलं आपल्याला, द मोमेंट ऑफ इनर्शिया in bracket I suffix o of an object about any axis is the sum of its moment of inertia I suffix c about an axis passing parallel to the given axis and passing through the center of mass and the product of the mass of the object and the square of the distance between the two axes. तर ही झाली स्टेटमेंट. आता स्टेटमेंट नुसार मोमेंट ऑफ इनर्शिया I suffix o of an object about any axis. आता any axis तर समजा आपण एक इरेग्युलर शेप असणारी एक बॉडी घेतली आहे. आता या बॉडीच्या सेंटर मधून पास होणारा एक आपण ॲक्सिस ड्रॉ करतोय. समजा हे एक सेंटर आहे आणि सेंटर मधून पास होणारा एक ॲक्सिस ड्रॉ करतोय. समजा आपण एक ॲक्सिस ड्रॉ केला जो पास होतोय सेंटर मधून. हा जो ॲक्सिस आहे सेंटर मधून पास झाला. आता अबाउट एनी ॲक्सिस सांगितलंय. समजा आपण याच लाईन वरती एक ओ पॉइंट घेऊ. ओ पॉइंट आणि या ओ पॉइंट मधून पास होणारा एक ॲक्सिस ड्रॉ करू. हे झाले दोन ॲक्सिस. तर आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया I suffix o of an object about any axis. about any axis तर o पॉइंट घेतला आपण about any axis. या ॲक्सिसला नाव देऊ MOP. आता हा जो ॲक्सिस आहे हा ॲक्सिस पॅरलल आहे सेंटर मधून पास होणाऱ्या ॲक्सिसला. पाहता इथे आपण हे जर O आणि C ला जर जॉइन केलं, O आणि C ला जर जॉइन केलं तर हे जे डिस्टन्स आहे तर याला आपण H म्हणू शकतो. H म्हणजे डिस्टन्स बिटवीन द टू पॅरलल ॲक्सिस. त्यानंतर ही एक बॉडी कन्सिडर केली आपण ज्या बॉडीचं मास हे कॅपिटल M आहे. मास ऑफ दॅट बॉडी कॅपिटल M. तर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ एन ऑब्जेक्ट अबाउट एनी ॲक्सिस म्हणजेच मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू पॉइंट O हा डिनोट केला आपण I सफिक्स O ने.
is the sum of its moment of inertia I suffix c. I suffix c म्हणजे about moment of inertia about an axis passing through point c. त्याला डिनोट केलं I suffix c about an axis parallel to the given axis. म्हणजे हा जो given axis आहे याला पॅरलल असणारा हा जो ऍक्सिस आहे सेंटर मधून पास होणारा त्याच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शियाची सम घ्यायची आहे जो की पास होतोय थ्रू द सेंटर ऑफ मास. या बॉडीच्या हा जो सेंटर पॉइंट आहे या सेंटर पॉइंट मधून पास होणारा जो ऍक्सिस आहे तर याच्या अबाउट असणाऱ्या मोमेंट ऑफ इनर्शियाची सम घ्यायची आपल्याला प्रोडक्ट ऑफ द मास ऑफ द ऑब्जेक्ट. या ऑब्जेक्टचं जे मास आहे त्याचा प्रोडक्ट कशासोबत द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन द टू ऍक्सिस. म्हणजे हे जे दोन ऍक्सिस आहेत यांच्या बिटवीन जे डिस्टन्स आहे याच्या स्क्वेअरचा आणि या ऑब्जेक्टच्या मासचा प्रोडक्ट याची सम घ्यायची आहे मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर पॉइंट दॅट इज I suffix c. म्हणजे आपण या थेरमला मॅथेमॅटिकली काय राईट करू शकतो का जेव्हा आपण हा थेरम लिहिलो तर मॅथेमॅटिकली लिहू शकतो I suffix o is equal to I suffix c plus m into h square. तर इथे पहा ही जे मॅथेमॅटिकल फॉर्म आहे हा स्टेटमेंट वरून लिहिला आहे द मोमेंट ऑफ इनर्शिया I suffix o of an object about any axis is means equal to sign. is म्हणजे equal to sign is the sum of its moment of inertia. sum म्हणजे ऍडिशन करायला आपण sum of its moment of inertia I suffix c about an axis parallel to the given axis. म्हणजे या given axisला parallel असणारी जी लाइन आहे जी लाइन पास होते थ्रू द सेंटर ऑफ मास अँड आता याच्या सोबत I suffix c सोबत सम घ्यायची. हा सम वर्ड म्हणजे ऍडिशन करायची आहे कशाची द प्रोडक्ट ऑफ द मास ऑफ द ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टचं मास आणि स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन द टू ऍक्सिस. तर या दोन ऍक्सिस मधला जे डिस्टन्स आहे h याचा स्क्वेअर आणि प्रोडक्ट ऑफ द मास या दोन्हीचा जो प्रोडक्ट आहे मास आणि स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन द टू ऍक्सिस यांचा प्रोडक्ट आपल्याला सम करायचा आहे I suffix c म्हणजे सेंटर मधून पास होणाऱ्या ऍक्सिसचा. तर ही झाली मॅथेमॅटिकल स्टेटमेंट फॉर पॅरलल ऍक्सिस थिअरम. आता आपल्याला हा थिअरम प्रूव्ह करायचा आहे कारण स्टेट अँड प्रूव्ह जर विचारलं तर याचा प्रूफ पण लावा लागेल. तर अगोदर स्टेटमेंट समजली असेल ही जी स्टेटमेंट आहे तर ही आपल्याला जशी दिलेली आहे ती ऍज इट इज लावा लागते कारण स्टेटमेंट ही चेंज करता येत नसते. तर पुन्हा एकदा सांगतो द मोमेंट ऑफ इनर्शिया दॅट इज I suffix o of an object about any axis. any axis म्हणजे o पॉइंट घेतला is म्हणजे इक्वल टू साइन घेतलं सम ऑफ इट्स मोमेंट ऑफ इनर्शिया. सम घ्यायलो कशाची मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट an axis parallel to the given axis and passing through the center of mass. सेंटर ऑफ मास मधून पास होणाऱ्या ऍक्सिसच्या अबाउट जो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे याची सम घ्यायची आहे कशासोबत प्रोडक्ट ऑफ द मास ऑफ द ऑब्जेक्ट अँड स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन द टू ऍक्सिस. या h चा स्क्वेअर आणि मासचा प्रोडक्ट. तर ही जी डायग्राम ड्रॉ केलेली आहे तर ही आपण प्रूफ मध्ये यूज करणार आहे. तर ही डायग्राम पण आपण या स्टेटमेंट वरूनच ड्रॉ केलेली आहे. आता आपण प्रूफ मध्ये पाहू. प्रूफ मध्ये आपल्याला पाहिजे आता समजा एक ऑब्जेक्ट कन्सिडर केला आपण ज्याचं मास कॅपिटल M आहे आणि एक ऍक्सिस घेतला MOP इज एन ऍक्सिस पासिंग थ्रू पॉइंट O.
तर या डायग्राम मध्ये पहा MOP हा ऍक्सिस पास व्हायला आहे थ्रू द पॉइंट O. नंतर दुसरा एक ऍक्सिस घेतला जो सेंटर मधून पास व्हायला, त्याला नाव देऊ आपण ACB. ACB हा जो ऍक्सिस आहे हा त्या सेंटर मधून पास व्हायला त्या ऑब्जेक्टच्या आणि पॅरलल आहे ऍक्सिस MOP ला. तर ACB हा पॅरलल आहे ऍक्सिस MOP ला अँड ऍट अ डिस्टन्स h. तर h एवढा डिस्टन्स वरती आहे ACB हा फ्रॉम द गिव्हन ऍक्सिस दॅट इज MOP. MOP ला ACB हा ऍक्सिस पॅरलल आहे आणि h एवढा डिस्टन्स वरती आहे. हे झालं प्रूफ मध्ये अगोदर आपण कन्सिडरेशन पाहिलं. आता याचा जो प्रूफ आहे तर प्रूफ मध्ये अगोदर आपण एक ऑब्जेक्ट कन्सिडर केला ज्याचं मास कॅपिटल M आहे. एक ऍक्सिस घेतला MOP जो ऍक्सिस पास होतो थ्रू द पॉइंट O. पुन्हा एक दुसरा ऍक्सिस घेतला ऍक्सिस ACB इज पासिंग थ्रू द सेंटर ऑफ मास कॅपिटल C ऑफ द ऑब्जेक्ट and parallel to the axis MOP and at a distance h from it. म्हणजे इथे OC हे डिस्टन्स h आहे. OC हे डिस्टन्स h आहे. आता आपल्याला एक एलिमेंट कन्सिडर करायचा आहे, स्मॉल एलिमेंट कन्सिडर करायचा आहे. समजा इथे एक D पॉइंट घेतला आपण आणि या D पॉइंटला या बॉडीवरती जे पार्टिकल्स आहेत त्या पार्टिकल पैकी एका पार्टिकलला कन्सिडर करायचे ज्याचं मास dm घेतो आपण. ज्याचं मास आपण कन्सिडर करतो dm. dm हे मास आहे या D पॉइंटला प्रेझेंट असणाऱ्या एका एलिमेंटचं किंवा पार्टिकलचं. आता इथे आपल्याला OC वरती D मधून एक परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा आहे. OC ही प्रोड्यूस केलेली आहे. एक परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा आहे. हा एक परपेंडिक्युलर ड्रॉ केला N पॉइंट मध्ये. त्यानंतर हा जो पार्टिकल आहे O या पॉइंट पासून ज्या डिस्टन्स वरती आहे तर OD याला पण जॉईन करायचे. त्यानंतर सेंटर पॉइंट पासून D हा डिस्टन्स वरती आहे DC किंवा CD. तर हे आपण कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. आता इथे पहा एक स्मॉल एलिमेंट कन्सिडर केला ज्याचं मास dm आहे. इट विल लोकेटेड ऍट पॉइंट D परपेंडिक्युलर ऑन OC. हा जो OC प्रोड्यूस केलेला आहे पुढे फ्रॉम द पॉइंट D इज dn. dn हा परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला आहे. आता मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द ऑब्जेक्ट अबाउट द ऍक्सिस ACB. मोमेंट ऑफ इनर्शिया mi of object about axis ACB is I suffix C is equal to integration of. आता इथे इंटिग्रेशन का कन्सेप्ट यूज करायला होता आपण. तर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द ऑब्जेक्ट अबाउट द ऍक्सिस ACB इज I suffix C is equal to इंटिग्रेशन ऑफ. आता ACB ऍक्सिसच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया या एलिमेंट साठी या dm ज्याचं मास dm आहे तर डिस्टन्स आहे पहा CD किंवा DC. इंटिग्रेशन ऑफ DC स्क्वेअर इनटू dm. तर हे झालं मास त्या पार्टिकलचं आणि सेंटर मधून पास होणाऱ्या ऍक्सिस पासूनचं डिस्टन्स झालं DC. तर DC चा स्क्वेअर
multiply by dm, and about the axis MOP, and about the axis MOP is integration. अगोदर याला डिनोट करू. अबाउट एन ऍक्सिस MOP डिनोट केलाय I सफिक्स O ने. I सफिक्स O is equal to पाहिले इंटिग्रेशन ऑफ OD चा होईल स्क्वेअर, OD स्क्वेअर मल्टिप्लाय बाय dm. The moment of inertia of the particle about an axis MOP हा आपण इथे I सफिक्स O ने डिनोट केला आणि तो फाइंड करण्यासाठी फॉर्म्युला आहे इंटिग्रेशन ऑफ perpendicular distance of that particle याचा स्क्वेअर मल्टिप्लाय बाय मास. तर हे आपण मोमेंट ऑफ इनर्शियाच्या डेफिनेशन वरून लिहिलं. तर हे झाले मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर अँड द ऍक्सिस पासिंग थ्रू एनी पॉइंट O, दॅट इज MOP. अबाउट एन ऍक्सिस MOP. पाहता इथे हा जो I सफिक्स O आहे, I सफिक्स O इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ OD स्क्वेअर इनटू dm. तर इथे पाहता I सफिक्स O इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ OD स्क्वेअर इनटू dm. परंतु OD हा हायपोटेनियस आहे. OD हा हायपोटेनियस आहे. हायपोटेनियस OD असल्यामुळे कोणत्या ट्रायंगलचा भाग DNO किंवा OND या ट्रायंगल मध्ये OD हा हायपोटेनियस आहे. तर हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर घेतो आपण. तर बेस हा या ट्रायंगलचा ON आहे किंवा NO आहे आणि हाईट ही DN आहे. तर पहा इथे पायथागोरस थेरम नुसार हा OD हा झाला हायपोटेनियस. तर बेस आहे NO आणि DN ही आहे हाईट. म्हणजे या OD ला आपण लिहू शकतो OD स्क्वेअर इज इक्वल टू पाहिले DN स्क्वेअर प्लस बेस NO स्क्वेअर. तर इथे आपण पायथागोरस थेरम यूज केला. बाय पायथागोरस थेरम नुसार OD ला आपण DN स्क्वेअर प्लस NO स्क्वेअर लिहू शकतो. तर I सफिक्स O इज इक्वल टू आपल्याला भेटल इंटिग्रेशन ऑफ DN स्क्वेअर प्लस NO स्क्वेअर इनटू dm. हे dm ॲज इट इज. परंतु आता हे जे NO आहे, NO हे दोन पार्ट मध्ये डिवाइड झालेला आहे. दोन पार्ट कोणते कोणते पहा. एक आहे NC किंवा CN आणि एक आहे CO. तर CN आणि CO या दोन पार्ट मध्ये ON किंवा NO डिवाइड झालेला आहे. म्हणजे इथे आपण लिहू शकतो इंटिग्रेशन ऑफ DN स्क्वेअर प्लस पाहता इथे आपल्याला पुन्हा एक ब्रॅकेट यूज करावा लागेल ज्यामध्ये CN प्लस CO याचा होईल होल स्क्वेअर इनटू dm. पाहता इथे आपण रिजन देऊ शकतो की हे जे तीन पॉइंट आहेत एकाच लाईन वरती आहेत म्हणजे O डॅश C डॅश N. तर एकाच लाईन मध्ये असल्यामुळे आपण इथे NO ला CN प्लस CO घेतलं.
आता त्यानंतर इथे आपल्याला या ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे म्हणजेच इथे a प्लस बी होल स्क्वेअर फॉर्म्युला यूज करायचा आहे. तर पहा आता I सफिक्स o इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ dn स्क्वेअर प्लस पाहिजे cn चा होईल स्क्वेअर cn स्क्वेअर प्लस twice of cn into co plus co square into dm. तर पाहिजे आपण a plus b होल स्क्वेअर चा फॉर्म्युला यूज केला dn स्क्वेअर प्लस cn स्क्वेअर प्लस twice of cn into co plus co स्क्वेअर. आता इथे आपण प्रूफ मध्ये या स्टेप पर्यंत आलो. तर आता इथे पहा आपल्याला माहिती आहे की OC किंवा CO हे म्हणजे H आहे. OC किंवा CO हे काय आहे? H आहे. तर पायथागोरस थेरम नुसार आपण इथे आता हे तर राईट केलेलं आहे. पायाच्या पुढे आपण लिहू शकतो इंटिग्रेशन ऑफ dn स्क्वेअर प्लस cn स्क्वेअर प्लस twice of cn into h प्लस h स्क्वेअर into dm. आता त्यानंतर या ब्रॅकेट मध्ये ज्या टर्म्स आहेत त्या प्रत्येक टर्मच्या मल्टिप्लाय मध्ये dm आहे. इंटिग्रेशन सेपरेट करू. इंटिग्रेशन ऑफ dn स्क्वेअर into dm प्लस इंटिग्रेशन ऑफ cn स्क्वेअर into dm प्लस 2 हे कॉन्स्टंट आहे h कॉन्स्टंट आहे. इंटिग्रेशन ऑफ cn into dm प्लस h स्क्वेअर इंटिग्रेशन ऑफ dm. तर पहा प्रत्येक टर्म साठी आपण इंटिग्रेशन सेपरेट केलेलं आहे. पाहता इथे इंटिग्रेशन ऑफ dn स्क्वेअर. तर dn स्क्वेअर याच्यासाठी आपण इथे dc यूज करू शकतो. आता dc म्हणजे हे जे डिस्टन्स आहे h आहे. dc म्हणजे h आहे. तर cd ला आपण dc घेऊ शकतो. आता dn चा जो स्क्वेअर आहे तो ॲज इट इज राहील. पहा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू इथे आपल्याला I सफिक्स C साठी OD नाही घेता येणार. DC घेतलेला आहे आणि OD हे घेतलेला आहे आपण I सफिक्स O साठी. तर I सफिक्स O इज इक्वल टू आपण हे प्रूव्ह करतोय. आता इंटिग्रेशन ऑफ CD स्क्वेअर पाहिजे CD हे जर घेतला आपण तर OD याच्या dn साठी आपण घेऊ शकतो CD अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर पॉइंट. तर इथे पायथागोरस थेरमचा जर वापर केला आपण तर आपण इथे dc स्क्वेअर इज इक्वल टू cn स्क्वेअर प्लस dn स्क्वेअर. आता इथे पहा हे जे dn स्क्वेअर आणि cn स्क्वेअर आहे यांची जर ऍडिशन केली तर आपल्याला dc स्क्वेअर म्हणजे या ज्या दोन टर्म आहेत तर यांच्यासाठी आपण घेऊ शकतो इंटिग्रेशन ऑफ dc स्क्वेअर into dm प्लस twice of h इंटिग्रेशन ऑफ cn into dm plus h square integration of dm.
तर इथे लक्षात ठेवा ही स्टेप नाही लिहिली तरी चालेल. ही स्टेप नाही लिहिली तरी चालते, डायरेक्टली ही स्टेप लिहिली तरी चालते. dn चा स्क्वेअर प्लस cn चा स्क्वेअर म्हणजे dc चा स्क्वेअर ट्रायंगल DNC मध्ये. वाटल्यास इथे लिहू आपण इन ट्रायंगल DNC बाय पायथागोरस थिअरम. पायथागोरस थिअरम नुसार dn स्क्वेअर प्लस cn स्क्वेअर इज इक्वल टू dc स्क्वेअर. पाहिजे हा हायपोटेन्युस आहे DNC या ट्रायंगल मध्ये. तर DNC ट्रायंगल मध्ये CD किंवा DC हा काय आहे हायपोटेन्युस आहे. तर dn चा स्क्वेअर प्लस cn चा स्क्वेअर म्हणजेच आपल्याला DC किंवा CD चा स्क्वेअर भेटतो. तर इथे आपण लिहिलं DC स्क्वेअर इनटू dn. आता इथपर्यंत हे झालं प्रूफ मध्ये या स्टेप झाल्या. आता पहा इंटिग्रेशन ऑफ DC स्क्वेअर dm म्हणजेच I सफिक्स c आहे. त्यानंतर 2h as it is राहील cn into dm. आता cn म्हणजे हे डिस्टन्स. तर परपेंडिक्युलर डिस्टन्स ऑफ द एलिमेंट फ्रॉम द पॉइंट C. तर हा जो पॉइंट C आहे हे या एलिमेंटचं परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे n पॉइंट. परंतु याच्या अबाउट जो मोमेंट ऑफ इनर्शिया असतो तर हा 0 असतो. तर इथे ही टर्म 0 होणार आहे. 0 झाल्यानंतर प्लस h स्क्वेअर इनटू इंटिग्रेशन ऑफ dm. इंटिग्रेशन ऑफ dm हे आपण कॅपिटल M घेणार. मास सम ऑफ द ऑल एलिमेंट्स ऑन द ऑब्जेक्ट. तर याच्या पुढची जी स्टेप आहे ती मी इथे लिहितोय. पाहता इथे I सफिक्स O is equal to इंटिग्रेशन ऑफ DC स्क्वेअर dm. इंटिग्रेशन ऑफ DC स्क्वेअर dm म्हणजे आहे I सफिक्स C प्लस 2h इंटिग्रेशन ऑफ cn into dm as it is plus h square integration of dm is capital M. तर इथे लक्षात ठेवा I सफिक्स C म्हणजे dc स्क्वेअर dm याचे इंटिग्रेशन याला I सफिक्स C लिहिलं 2h cn into dm as it is h स्क्वेअर इंटिग्रेशन ऑफ dm हे आपल्याला यायचे कॅपिटल M. आता इंटिग्रेशन ऑफ dm म्हणजे सम ऑफ मासेस ऑफ ईच पार्टिकल. प्रत्येक पार्टिकल जो या बॉडी वरती किंवा ऑब्जेक्ट वरती प्रेझेंट आहे त्या ऑल पार्टिकलची सम म्हणजे या ऑब्जेक्टचं टोटल मास येणार आहे. म्हणून ते कॅपिटल M घेतला आपण. आता cn साठी nc is the distance of a point from the center of mass. Any mass distribution is symmetrical about the center of mass. तर हे जे मास डिस्ट्रीब्यूशन आहे हे सिमेट्रिकल आहे अबाउट द सेंटर ऑफ द मास. सेंटर ऑफ मास पासून हा जो पॉइंट आहे हा सिमेट्रिकल आहे आणि हा सिमेट्रिकल असल्यामुळे ही जी सेकंड टर्म आहे याचे इंटिग्रेशन 0 घेतला जातं. सिमेट्रिकल असल्यामुळे इंटिग्रेशन ऑफ cn into dm इज इक्वल टू पुट करायचं आपल्याला 0. तर हे लक्षात ठेवा हा जो पॉइंट n आहे हा सिमेट्रिकल आहे अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर. सेंटर पासून हा सिमेट्रिकल आहे म्हणून याचं जे बॉडीचं मास डिस्ट्रीब्यूशन जे सिमेट्रिकल असतं तर त्याच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया हा 0 घ्यायचा आहे. therefore I suffix O is equal to I suffix O is equal to this I suffix C as it is plus 2h multiplied by 0 plus
h स्क्वेअर m लाच आपण m into h स्क्वेअर लिहू शकतो. तर फायनली आपल्याला I suffix o is equal to I suffix c plus m into h स्क्वेअर. तर हा थेरम प्रूव्ह होतो. यालाच आपण पॅरलल ऍक्सिस थेरम म्हणतोय. तर पॅरलल ऍक्सिस थेरमचा हा झाला प्रूव्ह.